प्रश्न हाच आहे की काय म्हणताय देवाभाऊ? देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं. वा, तुम्ही म्हणताय तुमचं काम बोलतं, मग अजितदादा सारखी टीका का करता? अजितदादा बोलतात, माझं काम बोलतं, अजितदादा बोलतात. पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये आम्हाला आधी हे लक्षात आलं होतं की पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या ठिकाणी आम्ही युतीने लढू शकत नाही, कारण आम्ही दोन्ही स्ट्रॉंग पार्टी आहोत. BJP नंबर 1ची पार्टी आहे आमच्या. अरे जरा तुम्ही मीडियावाले बसा बाबा, खूप काही फोटो काढायची गरज नाही आहे, आम्ही नंतर देऊ फोटो तुम्हाला, शांत बसा आता बिलकुल. तर आम्ही ऑलरेडी हे ठरवलं होतं की आपण वेगवेगळे लढतो आणि मी असं सांगितलं होतं की जिथे आपण लढतो तिथे आपण मैत्रीपूर्ण लढती असं समजूया आणि एकमेकावर, एकमेकाच्या पक्षावर टीका करू नये. मी आत्तापर्यंत तो संयम पाहिला आहे, त्यांचा संयम थोडा ढळला आहे. कदाचित निवडणुकीतली परिस्थिती पाहून दादांचा संयम जरा थोडासा कमी झालेला मला वाटतोय, त्यामुळे ते बोलत आहेत, पण 15 तारखेनंतर नाही बोलणार.